नमस्कार, मी नरेश जाधव कोकणी नरेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत करत आहे। गावाला आहे बहिणीच्या हळदीनिमित्त तर आम्ही आज आहोत वेताळ रान फिरण्यासाठी। माझ्यासोबत आहेत सचिन भाऊजी, अजय भाई, दादा आणि संदेश भाई आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हॅलो, हाय गाईज, नमस्कार मित्रांनो। आता आम्ही चाललो आमच्या दंडनगरी ग्रामस्थांचे पुरातन श्री वेताळदेव मंदिर यांच्या दर्शनासाठी आणि त्या मंदिराचे नुकतेच आता नूतनीकरण म्हणजे पुनर्बांधणीचे काम चालू आहे। तर आम्ही आज हळदी निमित्ताने आमच्या गावी आलेलो आहोत। तर आम्ही आता आमच्या पुरातन मंदिर श्री वेताळदेव आणि आमच्या ग्रामस्थांचे श्री स्वयंभू स्थान असे असल्यामुळे आज आम्ही सर्व आमचे मुंबईचे मित्रमंडळी चाललो आहोत। तर तुमचे सर्वांचे स्वागत आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर मित्रांनो, हे बघा, हे सर्व जंगल आहे आणि या मंदिराकडे जाण्यासाठी कुठलीही गाडीची सुविधा अजून तशी उपलब्ध नाही आहे। ही पायवाटच आहे आणि ही आमची पायवाट पुरातन अशी पायवाट आहे आणि खरोखर हा खडतर प्रवास आहे। पण आमचे ग्रामस्थ कधी न थकता न चुकता या वेताळदेव यांच्यासाठी तिथे पोचतात आणि आमचा गावचा एक खरोखर म्हणजे असा आम्हाला अभिमानास्पद असा आमचा देवस्थान आहे। आणि डोंगर अशा अवघड अशा वाटेतून हा रस्ता आहे। सावित्री नदीने हा आता सर्व डोंगर आणि डोंगरातून निघालेली ही पायवाट आणि खरोखर खूप असं छान वाटतं असे गावी आल्यावरती की आपण मुंबई ठिकाणी असतो पण मुंबईची आणि गावचं वातावरण एक आनंद आणि एक परमोच्च सुख असं आहे। या गावी स्वर्गात आल्यासारखं वाटतं। बघा मित्रांनो, ही झाडी बघा कशी वाटते, झाडी, हे समोर डोंगर आणि हे समोर वाहणारी सावित्री नदी, असा हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल। आणि खरोखर ही देवाची एक म्हणजे देवाने घडवलेले एक काय म्हणतात त्याला स्वर्गीय सुख, कोकण म्हणजे आपला एक सुख आहे, स्वर्गीय सुख आहे मित्रांनो। तर मित्रांनो बघा, पूर्वी इकडे पायवाट असायची, कारण की पूर्वी सर्व लोक ही गावाला राहणारी स्थायिक लोक होती। ती लोक भात शेतीची कामं करायची, तर रस्ता खूप चांगला होता। परंतु आता सर्व लोक मुंबईला स्थानिक असल्यामुळे गावी असं राहण्यासारखं कोणी नसल्यामुळे पायवाट सुद्धा आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही। पहिली गुरं होती, गाई गुरं, त्यांना चरण्यासाठी आम्ही इकडे यायचो। परंतु आता तसं गावाला कोण माणसंच नसल्यामुळे हे सर्व हे जंगल, ही शेती सगळी ओस पडलेली आहे मित्रांनो। देवस्थानाच्या आमच्या वेताळ देवाकडे हळूहळू आम्ही प्रस्थान करीत आहोत। तर पहा कशी समोर डोंगर, सर्व तुम्ही खाली बघा। एकांत जर काय असेल आणि स्वर्ग काय असेल तर कोकणात आल्याशिवाय कळणार नाही मित्रांनो तुम्हाला। आणि खरंच खूप समाधान वाटतो गावी आल्यानंतर। भले आज इकडून वाहनाची सोय नसली तरी पाय वाटेने पायात मित्र जाणे हा स्वर्गीय सुख कोकणाचे कुठे भेटू शकणार नाही मित्रांनो। बघा कशी सुंदर झाली करवंदाची जाळ आहे ते समोरच। ते बोरं कधी येतात तो बरं झाले, आता झाले असते, आता बोर आता आता झाले असते, आता भेटते आपल्याला। आणि मित्रांनो बघा कशी घनदाट झाडी, ही आमराईचं वन आहे मित्रांनो। जर झाले असतील बोरं तर आपल्याला ती पण बघता येतील, ते पण आपण दाखवू या व्हिडिओच्या मार्फत, नक्कीच दाखवू। आणि खूप सुंदर असा हा घाट आहे, खाली उतरण आहे पूर्ण। ही पायवाट आहे, इथून पहिले आम्ही गुरं घेऊन जायचो। तो कसा माहिती, तू जेवढा लांबची आत्ता पण काही थोडीफार गुरं आहेत ती याच मार्गे येतात। इथे पुढे गेलात की पाणी आहे, पाण्याचा झरा आहे, तो खूप जुना असा झरा आहे। त्या झऱ्याचे पाणी अमृततुल्य असे गोड आहे आणि थंडगार पाणी, फ्रीज मधले पाणी जसं असं मटक्याचं गार असं त्या थंडगार झऱ्याचं पाणी असतो। आणि ते पाणी पिण्याने आपल्या माणसाची ताण अशी तृप्त होतो माणूस, की खरंच काहीतरी पाणी एकदम गोड अमृतासारखं पाणी। तर मित्रांनो, ते पाणी तुम्हाला आता दाखवतो, त्या झऱ्यातले थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो। हा पाण्याचा झरा आहे, ही आमची गोठण कुंड असे बोलतात। ही गोठण म्हणजे पूर्वीच्या जमान्यामध्ये आमची गुरं याच झऱ्यामध्ये, याच कुंडामध्ये पाणी पित असत आणि माणसांसाठी पिण्यासाठी हा डोंगरातून झरा येतोय। असा उत्कृष्ट असा अमृततुल्य असा झरा आहे मित्रांनो। पाहालच तुम्ही या व्हिडिओ मध्ये, इथे गुरं पाणी पित होती।
आणि हे माणसांसाठी हा झरा 24 वर्षाचे 12 असतो पाणी आणि खूप थंडगार असा पाणी असतो. पिऊ पण शकतो पाणी आपण. हा तर हा पहा मित्रांनो, थंडगार झऱ्याचा अमृत तुल्य पाणी. फायनली आम्ही पोचलो आहोत वेताळ देवाच्या इथे. आणि तुम्हाला आता वेताळ देवाचं मंदिर जे उभं होतोय नवीन काम ते तुम्हाला आता दाखवतोय. तर मित्रांनो, समोर हे सर्व डोंगर आणि आमची सावित्री नदी मंदिराच्या बाजूने वाहणारी, आणि हा समोर असा निसर्गाचा चलचित्र असा देखावा आहे. समोर डोंगर आहे आणि ही आमच्या वेताळ देवाकडे जाण्याची पायवाट आहे. तर मित्रांनो, आमच्या मंदिराचा आता जीर्णोद्धार चालू आहे. वेताळ देवा मंदिराचे ते तुम्हाला दाखवतोय. स्वयंभू असा आमचा प्राचीन असा पुरातन मंदिर आहे हा श्री वेताळ देव महाराजांचा. तर तुम्ही सर्वांनी आमच्या वेताळ देवाचं मंदिराचं व्हिडिओ मार्फत दर्शन घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो, आमच्या मंदिराचं काम चालू आहे. आता कुठलीही सुविधा नसताना, गाडी नसताना आमच्या गावच्या ग्रामस्थांनी स्वतःच्या मेहनतीने आणि सर्वांनी ग्रामस्थांनी सहकार्य करून आणि डोक्यावरती सर्व हे आणलेलं आहे. विट म्हणा किंवा हे जांभी फाडी म्हणा, एवढ्या अर्धा किलोमीटरचा रस्ता पायवाट नसताना पण आमच्या ग्रामस्थांनी मेहनत करून हा सर्व साहित्य इथे पोचवलेलं आहे. रेती असो, सिमेंट असो, इथे लाईट सुद्धा नाही मित्रांनो, तरी पण लोकांनी खूप मेहनत केली मंदिरासाठी. मी सर्वांचे, आमच्या ग्रामस्थांचे पण त्यामार्फत मी आभार मानतो. आणि हा आमचा समोर मंदिर तुम्हाला दाखवतो. आणि जुना मंदिर आमचा होता छोटासा, तो पण आम्ही तसाच ठेवून त्यांच्या बाजूने त्याची जीर्णोद्धार केलेला आहे. ही इथून एंट्री आहे मंदिराची. आणि हा आहे आमचा वेताळ देव. या मंदिराचं बांधकाम असा केलेलं आहे गोल राऊंडमध्ये. आणि ह्याच्या आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. दर्शन करून आलो आणि आता आम्हाला एक झाड मिळालं आहे. या झाडाला आम्ही ओमला असं बोलतो. दाखव रे कशी आहेत ती. हा फळ आहे, याला आमच्याकडे ओमला बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंटमधून सांगा. असं असतं ते दाखव, हे करून चुमकून दाखव. याला ओमला बोलतात आमच्याकडे. हा झाड आहे. आता आम्ही काही चढत नाही झाडावरती, खालून खालून मिळाले तेवढे आम्ही काढलेले आहेत. गोड नाही, मस्त गोड आहेत. चढूया काय? चढू का? नाही ते